हा सेक्शनला गेले. कांबळे साहेब कुठे झाले? विवेक कोण आहे तुमच्याकडे? हा फवारणी करणारा कोण आहे? लेबर आहे. लेबर आहे. कुठे आहे तो? तुम्ही पैसे मागता काय फवारणी करायचे? हा पैसे मागता का तुम्ही? त्या विवेकनी कसे पैसे मागितले? उत्तम कोण आहे इथे? उत्तम सॅलियन कोण आहे? कोण आहे तो? त्याला बोलवा इकडे, लगेच बोलवा. आता फोन लावा. पगार कमी पडतो का? बसणार आणि खाली बसणार जाऊन तिथे वॉर्ड ऑफिसरच्या अंगावर जाऊन किडे फेकणार. मी आता सांगतोय 5 दिवस तुम्हाला कोणाला हे लागतं काय किडे उचलले हे करायला, फवारणी करायला? 5 दिवसापासून एका फवारणीसाठी परमिशन घ्या हे करता. अरे जास्त कंप्लेंट आहे तर तुमचं काम आहे ना ते. बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असेल तिथं बरोबर जाता तुम्ही लोक. मूर्ख बनवायची कामं चालवली नुसती. लगेच फोन करायचा आत्ताच्या आत्ता त्याला. कोण आहे तो? आणि सॅलियन आणि तो विवेक कोण? त्याला लगेच बोलवायचे. कोण आहे तो? कर्मचारी आहे महानगरपालिकेचा? प्रायव्हेट वाला आहे की कर्मचारी आहे? 500 रुपये मागतो तो फवारणी करायचे. कोणत्या एनजीओला काम दिले तुम्ही? 129 साठी कोणत्या एनजीओला काम दिलंय? कोण आहे विवेक वाला? एनजीओचं नाव काय त्या? तुम्ही कांबळे साहेब आहे? त्यात काय पैसे कमी पडलेत का महानगरपालिकेला? तुमचे लेबर लोक 500 रुपये मागतात फवारणी करायचे. एका गल्लीत कीटक फवारणी करायला मी गेली 6 दिवस झालं तुम्हाला भय करतोय. अरविंद गीते, मी मनसेचा शाखा अध्यक्ष आहे. तुम्हाला पहिला फोन केला, तुम्ही त्या उत्तम सॅलियनचा नंबर मला पाठवला. हा 5 दिवस लागतात फॉलोअप घेण्यासाठी. अजूनही तो माणूस इथे पोहोचला नाही. काल पोहोचला, 500 रुपयाची मागणी केली त्याने. पार्श्ववाडीमध्ये 129 मध्ये. तुम्ही फोन लावता ना, तो कोण आहे त्याला बोलवा. त्याला देतो मी पैसे, देतो लगेच. आता उत्तम तो बोलतो आम्ही पाठवणारच नाही. आणि तो कोण विवेक आला तर तो विवेक 500 रुपये मागतो त्या बाईकडून. हे तुम्हाला कळलं पाहिजे ना काय गरज आहे कोणाला. हे काय आलं रे? बघून घेऊ ना त्याची हिंमत होती कशी काय? नाही पाहिजे. बरोबर आहे. कुठल्या एनजीओला काम दिलं तुम्ही फवारणीसाठी? 129ला ते काळे किट्या. तुम्हाला मी फोटो पण पाठवले त्या गोष्टीचे. तुम्ही मला उत्तम सॅलियनचा नंबर पाठवला. त्याच्याशी मी 3 दिवस झालं कोऑर्डिनेट करतोय, तरी तो माणूस पाठवत नाहीये. मी ना त्या किडे घेऊन वॉर्ड ऑफिसरच्या अंगावर फेकलं ना साहेब. एक केस झाली मला तर काय फरक नाही पडत. मी वॉर्ड ऑफिसरच्या अंगावर टाकेल ते किडे. बघायचे तुम्हाला? मग तुम्ही 5 दिवस का लावता एका कंप्लेंट साठी? अहो साहेब, 1000 का तुमच्याकडे पैसे नाहीत का? मग का नाही होते? अहो तो उत्तम सांगतो आमच्याकडे औषध नाही फवारणीसाठी. का ऐकू? 6 दिवस तुम्हाला मी जर फॉलोअप घेतोय, 6 दिवसापासून तुम्ही एक कंप्लेंट माझी तुम्ही हे नाही करत आहे, तर मी काय ऐकतो तुमचं? का पण मी तुम्हाला फोटो पाठवले, तुम्ही नंबर पाठवला. बरोबर, मी फॉलोअप घेतोय तर तो हिरो मला तिकडून सांगतोय होणार नाही म्हणून. नाही होणार. आम्ही सगळ्या तक्रारी करतो. कधी करणार? त्या लहान पोरांना चावल्यानंतर? आता मला झाली नाही माहिती नाहीये. पूर्ण गल्ल्यांमध्ये साहेब, कन्स्ट्रक्शनच्या कामावर तुमचे अधिकारी जातात, तो तिथे बरोबर पोहोचतात भीक मागत. असं काही नाहीये. आता मला माहिती साहेब, असं आहे ना, मी गेली 15 वर्ष झाले इथेच चक्रा मारतोय. काय आहे आणि काय नाही मला माहिती आहे ना. हॅलो, पारसेवाडी ना? हो, वीर संभाजी मित्र मंडळ. अरे पारसेवाडी वीर संभाजी मित्र मंडळ, तिथे तक्रार तुम्ही अटेंड नाही केली काय? अरविंद गीते म्हणून तक्रार केली होती. तिकडे कोणाला पाठवलं होतं? तो विवेक कोण आहे? पैसे मागतो, त्याला बोलवायचे, त्याला पैसे देतो मी जरा. हां बर. हां, कुठे आहे तो? मला पहिले सांगा ती तक्रार अटेंड झाली का? हां
पारशीवाडीची. इथेच आहे म्हणून तुम्ही तक्रार दिली होती, अटेंडचा दिला. मी नंबर पाठवले कोऑर्डिनेटर का कोऑर्डिनेशन करायला तिथल्याचे. आणि विवेक म्हणून कोण आहे ना, त्याला ऑफिसला बोला. आला नाही का नाही आला? त्याला घ्यायचं नाही कामावर उद्या उद्यापासून त्याला कामावरती घ्यायचं नाही. आणि आला की पहिला इकडे सकाळी ऑफिसला पाठवा. ती एनजीओ कोण आहे? एनजीओ कोण? ब्लॅकलिस्ट करा त्या एनजीओ ला. पारशीवाडीची तक्रार झालेली नाही अशी साहेबांचं मत आहे. 5 दिवस झाले. तुम्हाला आत्ताच्या आत्ता तुम्ही तिथे टीम अरेंज करायची आणि आत्ताच्या मी मानवी प्रायव्हेट फवारणी करून घेतली. मी मला गरज नाही तुमची. तुमची कार्यक्षमता आणि दक्षता माझ्या लक्षात आली ती, म्हणून मी इथे आलो 5 दिवसांनी. ठीक आहे. तो कोण आहे त्या एनजीओ? त्या एनजीओ ला साहेब, ती एनजीओचा कोण आहे? तो एनजीओ वाला, या एनजीओ ला आपण काम दिलंय. एनजीओला काम दिलंय पण साहेब पर्टिक्युलर मला माहित नाही. तो तुमच्याशी एनजीओ थ्रू संबंधित आहे. त्याला काढायला त्याला काढून काय होत नाही साहेब. एनजीओ ब्लॅकलिस्ट करायची तुम्ही. मी पत्र पाठवतो आता माझं. तुम्ही जरा साहेब आमचं आहे, तुम्ही बोललात ना, थोडं आमचं पण ऐका ना. त्याला कामावरून काढलं म्हणजे झालं का? थोडंसं तुम्ही आमचं पण ऐका ना. थोडं तुम्ही ऐकलं पाहिजे ना. अहो पण मी 5 दिवस झालं तुमचंच ऐकतोय. एक इकडून शुद्ध्या बनवतोय, एक तिकडून सांगतोय ह्याला कोऑर्डिनेट करा. मग 6 दिवस लागते एक तक्रार कंप्लेंट करायला. बरंच तक्रारी अटेंड तुम्ही फक्त नगरसेवक आणि पत्रकारांच्याच कंप्लेंटी करताय ना अटेंड. आम्ही इथे लिहिलं की आम्ही मूर्ख आहोत म्हणून. लोकांच्या पण तक्रारी येतात, त्या पण आपण साहेब आमच्या वॉर्ड मध्ये आहे ना, कोणी तो दत्तक घेतलेला वॉर्ड नाही. तुम्ही जर ठराविक लोकांचं ऐकून जर हे करणार असाल ना, तर मी ते किडे आणून वॉर्ड ऑफिसरच्या अंगावर टाकणार. होत नाहीये. तसंच होतंय. आपल्याकडे नॉर्मल मी 5 दिवस झाले. मग का नाही फॉलोअप घेतला तुम्ही? मी पहिली तक्रार तुमच्याकडे केली, तुम्हाला फोटो पाठवले. काय केलं तुम्ही? तक्रारीची झाली का? काय अंमलबजावणी झाली का त्याच्यावर? झालं ना आता. त्या एनजीओनी मुद्दाम केलं ना. आपण आज आले ना, 2 दिवसात अटेंड करतो. अहो साहेब आज 6वा दिवस आहे ना. 2-3 दिवस काय होतं, जसा पाऊस आपला संपतो ना, हे सुरवंट म्हणजे काय? मला माहिती आहे. ऐका तुम्ही जरा ऐका ना. सुरवंट म्हणजे ते फुलपाखर आहे. आता हा सीझन आहे. ते चावतात आणि अंगाला खात सुटते त्याने. माहिती आहे साहेब, माहिती आहे. त्याचा जो पिरियड आहे ना, तो साधारण 1 महिन्याचा असतो. जसं पाऊस संपायला होतो ना, चालू होतात. आणि कुठे होतात तर वरच्या भागात होतात. इथलं नाही. पैसे नाही. तुमचा अधिकारी कोण उत्तम झाले नाही तो सांगतो आमच्याकडे औषध नाही म्हणून. आमचं औषध आता आम्ही औषध मारतो. मी तेच विचारतोय की तुमच्याकडे नाहीत का तसं काही? नाहीये. आपण कारण जर मला औषध भेटू शकतं तर तुम्हालाही भेटू शकतं. आम्ही एवढ्या तक्रारी अटेंड करतो म्हणजे औषध नाही असं होऊ शकतं काय? म्हणून तो मारतो ना. फक्त काय की थोडेसे तक्रारी वाढलेले. कोण आहे ती एनजीओ? कोणाची आहे एनजीओ? आपल्याला चेअरमन म्हणून आहे. कोण आहे त्याचं? हे कोण आहे? खंडागड. कुठे राहिलाय? तिथे 119. 119 असं काही नाही. आमच्याकडे ती कसली पद्धत नाही. एकच असते लॉटरी दुकानामध्ये असते 5 महिने जातो. तुम्ही त्याला सांगितलं त्याचा अधिकारी त्याचा काय कर्मचारी हे सगळे पैसे मागतो? मला माहिती नव्हतं. तुम्ही आता जे सांगितलं मला माहिती नव्हतं. तुम्ही पैसे वगैरे मागितले आणि तो आज कामावर नाही बनला. मला माहिती असतं तुम्ही त्याला एवढ्या आणि आमच्याकडे काही सुरवंटाचं करतो. बघा मला तुम्ही एक सांगतो सरळ तुम्हाला. मी 6 दिवस झाले एक तक्रार मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडून फॉलोअप नसेल होत्या गोष्टी. तर मी कधी आजपर्यंत आलो नाही या कार्यालयामध्ये. मी ना माझ्या पैशांनी माझ्याकडे फॉगची मशीन आहे स्वतःकडे, फॉगिंगची. मी स्वतः मारतो. मी मला काय महानगरपालिकेवर डिपेंड राहायची गरज नाही. फक्त एक कंप्लेंट जर मी करतोय आणि त्याचं जर तुम्ही एवढे दक्षतेने तुम्ही लोक जर हे करत असाल ना, तर मग शेवटी आम्ही मनसेवालेच आहे. मग मी मारत नाही तुमचा कामगार आहे त्याला. अहो साहेब तुमच्याकडे एनजीओ ला दिलेत ना का? लाखांवर पैसे तिथे कमवत आहेत. करू द्या ना. मग मी काय सांगतो, सुरवंटांसाठी आपल्याकडे स्पेसिफिक आपण ह्या ऍक्टिव्हिटी करत नाही. बीएमसी मध्ये येत नाही. कारण सुरवंट त्यात आपल्याकडे जे फ्लायचं वगैरे जे औषध आहे ना आपण ते मारतो. सुरवंटासाठी स्पेशली कुठली ट्रीटमेंट नाही आहे. बरोबर. वॉर्ड ऑफिसरला जाऊन जाब विचारतो का डीएमसी कडे जातो. लोकांच्या ह्याच्यासाठी तुमच्याकडे आहे त्याचा रिटर्न मध्ये काही त्या मला जातो डीएमसी मध्ये.
तुम्हारा ही सब अर्जेंट है, हम छुट्टी है बैठे इधर. करो तुम. मी जातो बोर्ड ऑफिसरकडे घेऊन दे करा. मी बोर्ड ऑफिसरकडे जाऊन साहेब मी करणार आहे अशी मगजमारी. हे लक्षात घ्या. 6 दिवसानंतर अटेंड करणार तुम्ही. 6 दिवसानंतर आणि आमच्या स्वखर्चाने केल्यावर तुम्ही अटेंड करणार हे आम्हाला सांगता. 6 दिवस झाले ना तुम्हाला पाठवून मी. तुमच्या माणसाने काय केलं? तुम्ही मला एक नंबर पाठवला, त्यांनी दुसरा नंबर पाठवला. झालं तुमचं काम संपलं. काय काय फॉलोअप केला? 6 दिवस लागतात तुम्हाला एका गोष्टीच्या फॉलोअपसाठी. मग 6 दिवसात काय फॉलोअप घेतला तुम्ही? अहो तुमचं काम आहे तक्रारी अटेंड करणं. हे नका सांगू आमच्याकडे लई तक्रारी येतात. पगार घेता ना तुम्ही? पगार घेता ना? मग हे नका सांगू आमच्याकडे 40 तक्रारी येतात. तुमचं काम आहे ते. तुमचं काम आहे अटेंड करणं. हा मग हे नका सांगू मला आमच्याकडे सगळ्या तक्रारी येतात आणि आम्ही करतोय. 6 दिवसानंतर का नाही केली तुम्ही अटेंड? अजून का नाही केली? का राहिली? मी 6 दिवस रोज फॉलोअप घेऊन पण कशी काय राहिली? कशी राहिली? मग तुम्ही विचारलं ना आता? हा मग विचार एखादं होतं एवढ्या इझिली तुम्ही सांगता? साहेब बघा हे घे, फालतू उत्तर देऊ नका. तुमचं काम आहे हे सगळं तक्रारी करणं. हा 6 दिवसानंतर तुम्हाला फोटो सहित तुम्ही पाठवतोय. मला मान्य आहे, मी बघितले पण तुम्ही सांगितले त्याच्यात आता तुम्ही म्हणताय किंवा त्याने जाय केले ते पैसे मागितले. तुम्ही हे म्हणलं त्याला काम काढून टाकतो येत पण नाही. त्याला काढाल. एनजीओचं काय? त्या एनजीओ मधले सगळेच असे करत असतील. तुमच्यापर्यंत तक्रारी येत नसतील ना? असं नाही होत. वा मला सांगता महानगरपालिकेत किती चोर भरले तुमच्या डिपार्टमेंट वाले आहे ना. काय काय करतात दाखवू तुम्हाला व्हिडिओ. तुमच्या डिपार्टमेंट वाले जातात ना जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे जाऊन काय काय करतात सांगू काय? लाखांनी तर जमा करून घेतात तरी पण अजून हे पाहिजे काय वरची कमाई. मी जर आजच्या आज तक्रार सॉल्व्ह नाही झाली ती साहेब हा तर तुम्ही बघा आता ते काय करतो मी तमाशा ते. तुमच्या